दिसतोय. नमस्कार. महामिनिस्टरच्या या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कापसे पैठणी येवला यांच्या वतीने खास आपल्यासाठी कापसे यांची 11 लाखाची पैठणी विणूया धागे आनंदाचे. ठाणे केंद्रावर ही स्पर्धा सुरू झाली आणि मग त्या जल्लोषामध्ये 90 जणींची निवड झालेली आहे. त्या 90 जणी आजच्या या खेळात सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना या सगळ्या माऊलींना जोरदार टाळ्या वाजवून आपण शुभेच्छा देऊया. टप्प्याटप्प्याने या ठाणे केंद्रानंतर आम्ही येत आहोत औरंगाबाद केंद्रावर. तेव्हा लवकरात लवकर आपलं नाव नोंदवा. चला सुरुवात करूया. महामिनिस्टरच्या आजच्या भागाला आपण स्वागत करूया रीमा बेळे, कुमुद म्हात्रे, प्रियांका सोनवणे, पूजा येवले, सुवर्णा पेंढारे आणि मनीषा बोबडे यांचं. हो माऊली, तुम्हीच जिंकणार पाहिजे. नमस्कार. माझं नाव सौ रीमा विकास बेळे. आज पहिलंच नाव तुमचं जाहीर झालं. पहिल्याच जाणार घरी? नाही. अरे पहिल्या म्हणजे पहिल्या येऊन जाणार का घरी? हो. हा बरं, मला सांगा, त्या दिवशी ठाणे केंद्रावर ही म्हणजे हा खेळ संपन्न झाला आणि मग घरी गेला तुम्ही. हो. तुमची निवड झाली असं समजलं. काय काय साधारणतः प्रतिक्रिया काय होत्या? माझी मुलं मला विचारते, मम्मी तू येताना 11 लाखाची पैठणी घेऊन आलीस का? काय घराघरात बघितलं, चर्चेंना उधाण आलंय? ती लहान आहेत, त्यांना हो. केवढी आहे? एक 7 वर्षाची आणि एक 4 वर्षाचा मुलगा आहे. शाळेत अभ्यास? पहिलीलाच आहे ना. नाही, कोण घेतं आधी विचारतो. टीचर. शाळा चालू झाली. हो ना. कसं वाटतंय तुम्हाला? मस्त वाटते. शाळा चालू झाली. काय आईने उत्तर दिलंय? शाळा सुरू झाली त्यामुळे बरं वाटतंय. जरा 2 तास दुपारी शांत जेवल्यावर पडायला मिळतंय. हो ना. निवांत आराम करायला मिळतो ना. बरं, काही सल्ले वगैरे दिले आज इथे येताना? कोणी? नाही, काहीच नाही. कुणीच सल्ले दिले नाही? नाही, आशीर्वाद दिला. यशस्वी भव मिस्टरांनी. आणि कुठे गेले मिस्टर? घरी. आज तुम्ही इथे शूटिंग करताय. मिस्टर घरी आहेत? हो. काय करतायत? मुलं सांभाळतात. चांगलं काम करतायत, चांगलं काम करतायत. द्या, या माऊलीकडे द्या. नमस्कार. नमस्कार. कुमुद अमोल म्हात्रे माझं नाव. हा, आता काय बोलू? आजच्या बातम्या सांग ना. तुमच्या घरी काय प्रतिक्रिया होती निवड झाल्यावर? चांगलं वाटलं सगळ्यांना. वाटलं नव्हतं की निवड होईल म्हणून. मग मला तुम्हाला विचारायचंय, प्रत्येकाच्या घरात कुटुंबात ना काही ना काहीतरी वेगळी प्रेमाने बोललं जातं. हो. बरोबर आहे? हो. मग कुणी बायकोला राणी म्हणतं, कुणी काय म्हणतं. तुमचे मिस्टर तुम्हाला काय म्हणतात? बदक. तुम्ही घरात राहता की तळ्यात? विचार करायला लागेल. नाही, पण हे लाडाचं नाव असतं, हो की नाही? आणि जास्त लाडत असले का मग पॅक बदक, नाहीतर बोंगा मासा. तुम्हाला? हा, चंपू. जसं मूड असेल तसं त्यानुसार नावं चेंज होतात. पण तुम्ही त्यांना काही प्रेमाने हाक मारता? आगाऊ. मिस्टरांबद्दल चांगलं बोलायचं असेल तर काय म्हणणार? त्यांचं म्हणजे असं हे आहे ना व्यक्तिमत्व की तुम्हाला जर मी सांगेन की तुम्ही डोळे झाकून पण त्यांच्या पाठीमागे जाऊ शकता. वा वा, खूप छान. किती कौतुक आहे माऊली तुम्हाला. खूप शुभेच्छा आहेत. पुढच्या खेळात काय होणार ते आपण बघणार. थँक्यू. तुमच्या घरी कोण कोण आहे? मिस्टर, 2 मुलं आणि मी आहे. तुमच्या घरी प्रेमाने तुम्हाला काय म्हणतात? नाही, प्रियांकाच म्हणतात. पण लग्न जेव्हा ठरलं तो दिवस आठवतोय? हो. काय झालं होतं तेव्हा? ऍक्च्युली मिस्टर आणि त्यांचे भाऊ मला बघायला आलेले. मिस्टरांची तब्येत थोडीशी हेल्दी होती आणि त्यांचे भाऊ थोडे बारीक होते. बरोबर. तर मी त्यांना न बघता त्यांच्या भावाला बघितलं. मी म्हटलं हा तब्येत आहे तर हा कशाला मुलगा असेल. म्हणजे तब्येत असली की मुलगा नसतो. बरं झालं वेळीच मी लग्न करून घेतलं. आणि मग सगळे घरी गेले. संध्याकाळी पप्पा जेव्हा सांगायला लागले की काय करायचं, मुलाची थोडी तब्येत आहे, तर मी म्हणाली कुठे तो बारीक तर आहे.
तेव्हा पप्पा सांगायला लागले तू मुलगा दुसरा बघितला. मग त्यांना परत बोलवलं. तुम्ही कधी लहान असताना झाडावर दगड मारून आंबा वगैरे पाडलाय? हो तुमचा नेम बरोबर लागायचा? हो. मग इथेच कसा चुकला होता? खूप छान, अभिनंदन, शुभेच्छा आहेत तुम्हाला, शुभेच्छा. हा सांगा. नमस्कार, माझं नाव पूजा तुषार येवले, मी लुईसवाडी ठाण्यावरून आली आहे. येवले? हा येवले. पैठणी कुठे बनते माहितीये का तुम्हाला? माहितीये मला, फक्त मी तिकडची नाहीये, मी सातारा. तुम्ही तिकडची नाही, पण मी विचारलं तुमचं आडनाव येवले हा. आणि पैठणी कुठे बनते? येवल्याला. तुम्ही कधी गेला ना येवल्याला? नाही गेले. आडनाव येवले तरी येवल्याला गेला नाहीत? नाही गेले. मग इकडची पैठणीच बघायला जाणार आहात का? हा. बरं बरं. मग तुमचं माहेर कुठलं? सातारा. कसं वाटतंय तुम्हाला आज? मस्त. काय छान, काय वाटतंय? मस्त वाटतंय. म्हणजे कधी वाटलं नव्हतं की येईन म्हणून स्टेजवरती, म्हणजे एवढ्या लोकांच्या मध्ये आपलं सिलेक्शन होईल, म्हणजे असं कधी वाटलंच नव्हतं. 5ला 10 मिनिटं बाकी होते, माझी चिठ्ठी निघाली, हो, माझं नाव आलं. म्हटलं झालं एकदाचं सिलेक्शन, बस झालं बोले. बरं यातच झालं, आपण पैठणी मिळवली. मग जात नको, नाही घेणार आहे मी, पैठणी मिळवली म्हणजे. द्या त्यांच्याकडे. चला, शुभेच्छा द्या. नाव सांगा तुमचं. माझं नाव सौ सुवर्णा रोहित पेंढारे. हं. मी म्हारळवरून आले. कुठून? म्हारळ, कल्याण तालुका. तुम्ही इथे आला, हो कालचा अख्खा दिवस होता. हो काय होणार काय नाही याचं टेन्शन होतं. खूप होतं. म्हणजे प्रश्न काय काय येतील, काय 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 games विचार कसे आले येतील, मनात काल रात्री वगैरे? तिथे कसे गेम येतील, प्रश्न कसे येतील. मी तर युट्यूबवर मागचे व्हिडिओ परत परत बघत होते, नाशिकचे. हो 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 हो. म्हणजे काही विचारू हो, शकतात. आणि मिस्टर पण सल्ला देत होते की काय? घाई करायची नाही, असं खेळायचं. मिस्टरांनी खेळ घेतले घरात? नाही, खेळ नाही घेतले, नाही पण ना? सल्ले दिले. सल्ले दिले. हो. निघताना त्या दिवशी घरी गेले ना मी, म्हणजे कोणाला माहिती नव्हतं की मी महामिनिस्टरसाठी इथे आलेली आहे बरं म्हणून. बरं बरं. मग आणि जेव्हा घरी गेली ना, माझा लहान मुलगा आहे 5 वर्षांचा आणि पुतणी आहे 7 वर्षांची. तर ती साडी माझी रात्रीची ना थोडी चमकत होती. तर ते घरी गेल्या गेल्या ते बोलले, काकी जा तू आधी ती साडी चेंज करून घे 11 लाखांची. बापरे, मला तर टेन्शन यायला लागलंय. ज्या कोणाला महामिनिस्टर किंवा महामिनिस्टरची ती 11 लाखाची पैठणी मिळेल, बाकीच्यांचा धोका कोणाचा नसेल, पण ह्या सगळ्या जणी आहेत ना, त्या एकदा तरी तिला बघायला जातील. हो पण बरं वाटतंय. हो, बरं वाटतं. द्या त्यांच्याकडे. नमस्कार, माझं नाव मनीषा प्रवीण बोबडे आहे. मी कल्याणवरून आले, पिसवली गावावरून. तुम्ही काय काय तयारी केली आज? अशी काही तयारी नाही केलेली आहे सर, फक्त खेळायचंय आपल्याला. ज्या दिवशी तुमची निवड झाली त्यानंतर तुमच्या मैत्रिणी, आजूबाजूच्या, शेजारच्या, बिल्डिंग मधल्या, परिसरातल्या, त्यांनी काही सल्ले? नाही, काहीच नाही. मी कोणाला सांगितलंच नाही अजून, फक्त दोघींना सांगितलं. तर आज सकाळी ज्या पार्लरवाली होत्या त्यांनीच माझा मेकअप केलेला आहे. त्या म्हटल्या की खूप छान, म्हटल्या तुम्ही खेळा, म्हटल्या जाऊन. मग त्यांना फक्त कळलंय, हो. बाकी कोणाला कळलेलं नाही. घरी मिस्टरांना? हो हो, मिस्टर आलेलेच आले. आहे कुठे आहेत सोबत. ते? हा, व्हेरी गुड. नमस्कार नमस्कार. देव पाण्यात ठेवून बघा. हं? बऱ्याच जणींचं टेन्शन हे असतं, उद्या काय होणार या विचारांनी ना काही जणींना झोपच लागत नाही. तर तुमच्या बाबतीत काय झालं? सकाळ रात्री खूप लवकर जाग आली मला, 3:45 जाग आली. पण अशी जाग तुम्हाला पण आली? झोपच येत नव्हती की काय करायचं, काय बोलायचं, कसं असं व्हायचं. तळ्याकाठी बसायचं ना मग. तुमच्या बाबतीत काय झालं? भरपूर वेळा जाग आली रात्री, सारखं घड्याळ बघायची. तुमच्या बाबतीत? मला शांत झोप लागली. मिस्टर जागे होते. चला, अशा तऱ्हेने शेवटी त्या इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आता या खेळातून त्या पुढच्या खेळात जाणार का हे बघणार आहोत. टाळ्या वाजवून या 6 जणींना शुभेच्छा देऊया. 6 जणी सज्ज झालेल्या आहेत या खेळासाठी. पहिला खेळ आहे. एरवी घरी असतो आणि पटकन कुठली गोष्ट लागली तर 2 गोष्टी फार सोप्या झालेल्या आहेत या सगळ्या माऊलींना. पटकन मोबाईलवरती नंबर डायल करायचा आणि अहो ऐका ना, येताना जरा एवढं करू शकाल का, येताना ही वस्तू आणू शकाल का, किंवा हे बघा लिहून घ्या काय काय आणायचंय. मस्त दिवाळीचा सण असतो, आकाश कंदील पेटवायचा असतो. अहो कुठे आहात तुम्ही, 7 वाजले, कधी पोहोचणार, सगळ्यांचे कंदील लागले, आपल्या घरात कंदील कधी लागणार, असे सगळे संवाद घराघरात ऐकायला येतात. आणि मीही त्यातून सुटलेलो नाही. बरं, हे सगळं असताना सोपी गोष्ट असते पण ती बघायचीच नसते. असेच काही खेळ आजच्या भागात आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. काय नाही, पटकन ही पिन आहे जी इलेक्ट्रिकची अत्यंत महत्वाची 2 पिन असते. ती 2 पिन व्यवस्थित स्क्रू
आणि नट आणि बोल्ट छोटासा याच्या सहाय्याने ती जोडायची आहे आणि ती व्यवस्थित जोडून पुढे जायचं. पुन्हा दुसरी पिन तयार करायची, मग तिसरी पिन तयार करून अंतिम रेषा पार करून पुढे जाऊन उभं राहायचंय. समजलं? त्याला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. लक्षात ठेवा 3 घंटा वाजतील आणि मग खेळाला सुरुवात होणार आहे. तयार आहात? रेडी. चला खेळ सुरू झाला आणि खेळ सुरू झाल्यानंतर आपण बघितलं कुणी कसा वेग घेतला. पण ही कृती करत असताना व्यवस्थित कृती करणं हे सुद्धा फार आवश्यक होतं आणि त्यामुळे कधी कधी अतिघाई संकटात नेई असंच काहीसं घडलं. कुणीतरी आधी खेळ पूर्ण केला पण ती कृती व्यवस्थित झाली नाही. तर या 6 जणींपैकी कुणा एका माऊलीनं अत्यंत शांतपणे संयमाने हळूहळू का होईना पण ती कृती पूर्ण केली आणि मग यामध्ये निकाल जाहीर झालेला आहे. विजयी ठरलेल्या माऊलींचा नंबर आहे नंबर 5. दारुगड बये दारुगड. झी मराठीकडून या माऊलींना मिळत आहे चांदीचा कुंकवाचा करंडा. नमस्कार. महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली ही पैठणी कुणाच्या घरात जाणार, कोण पटकावणार? नमस्कार. नमस्कार. नंबर 5. हो. आणि ट्रॅक पण 5. 5 कसं काय? 5शी काही गणित आहे तुमचं? नाही, पण माझ्या मिस्टरांचा लकी नंबर आहे 5. काय सांगता? हो. त्यांनी शांतपणे हा खेळ पूर्ण केला हेही आपण बघितलं. तुम्हा सगळ्या जणींना एक महत्वाचा संदेश आहे. यामधून घाई करून आघाडी घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा खेळाचे नियम नीट ऐकून शांतपणे व्यवस्थित कृती केली की या सगळ्यात शेवटी पोहोचल्या होत्या. पण व्यवस्थित काम केल्यामुळे पुढच्या खेळात दाखल झालेले आहेत. थँक्यू. अभिनंदन. आणि या स्वागताबरोबरच आता पुढच्या 6 जणींची नावं मी जाहीर करणार आहे. स्वागत करूया पूनम बिडये, वैशाली गोडसे, प्रज्ञा पवळ, रेवती मल्याळ, भारती सावंत आणि स्वाती दुबे यांचं. हो माऊली, तुम्हीच जिंकणार पैठणी. खूप तयारी करून आलायत का? हो. कुठून आलाय? कल्याणवरून. एवढं का घाबरलाय? सर
सर तुम्हाला पाहून. भीती वाटते? नाही, मग खरं मला भीती पहिल्यांदा वाटते. बघतोय म्हणून. काय सांगताय पहिल्यांदा बघतोय? मला तेवढं समोर बसून पहिल्यांदा. अशा गप्पा मारू असं कधी वाटलं होतं का मग? नाही, स्वप्नात पण नाही. नाही. पण हा स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. पहिला खेळ मगाशी बघितला तुम्ही, हो बघितलं. कसं वाटलं? कठीण वाटला की सोपा वाटला? नाही, मला येत होतं ते. म्हणजे आता पुढचा खेळ कुठला असेल त्याच्यात टेन्शनच आहे तुम्हाला नाही, का? मी प्रामाणिकपणे खेळणार. आणि बाकीच्या काय अशाच खेळणार आहे? बरं, तुमचं माहेर कुठलं? माझं बीड जिल्ह्यामध्ये धोंडराई. कसं आहे? घराचं वर्णन करा ना. आमचं घर छोटच आहे, छान आहे. वा, मस्त. आणि कोण कोण आहे त्या घरात? आई वडील. आई बाबा नमस्कार केला. कसं वाटतंय आज इथे बसून? तुम्ही माहेराला गेलाय, काय मिस करताय? आई वडिलांना. मध्ये हा कार्यक्रम दिसतो त्या त्या शहरांपर्यंत, जगातल्या अनेक देशांपर्यंत धोंडराईचं नाव या माऊलीनं आत्ता पोहोचवलेलं आहे. किती छान वाटतंय. शुभेच्छा आहेत माऊली तुम्हाला. सगळ्यांना आनंद वाटेल असंच काम करा. हा, द्या त्यांच्याकडे. नाव सांगा. माझं नाव भारती अजय सावंत. बरं, मी ठाणे वाघबीड येथून आलेली आहे. तुमचं माहेर कुठलं? माझं मुंबईला बोरवली. कसं वाटतंय तुम्हाला आज? एकदम मस्त वाटतंय. हा, ऍक्च्युली मी माझ्या नंदेबरोबर आणि जावेबरोबर आली होती. मी श्रेय त्यांनाच देईन की त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचली. आणि त्या घरी राहिल्या. हो, त्या घरी आहेत ना आज. नणंदबाई घरी राहिल्या, जाऊबाई घरी राहिल्या. एरवी काम करत नाहीत, आज काम करतील. हो म्हणताय? बघतायत कार्यक्रम जाऊबाई. सकाळी तिघी तुम्ही आला होता. हा, बरोबर. त्या दिवशी हो, बरोबर. तुमची निवड झाली. हो. मग जाताना एकट्याच गेला का तिघी गेला? नाही, त्या मला सोडून गेल्या. दॅट्स ऑल माय लॉर्ड. असंच होणार. एका नम्राने केवढा गोंधळ केला बघितला. छान छान. पण त्या दोघींना आमचा नमस्कार सांगा. हा? द्या त्यांच्याकडे. नमस्कार. नमस्कार. माझं नाव स्वाती सत्यनारायण दुबे. सत्यनारायण दुबे. बरोबर. श्रीहरी जगत पिता दूर करी तो व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा. सांगा, कसे आहेत सत्यनारायण? खूप छान. कुठे भेटले तुम्हाला? आम्ही जॉबला होतो सोबत. कुठे? गॅलरी सेंटर मध्ये. अच्छा, म्हणजे एका मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर होते, हो. त्यांच्याकडे काम करत होता. हो. मग काय झालं? काही नाही, मग येता जाता बोलणं वगैरे वाढलं. रेंज खूप जोरात मिळाली का? आणि त्यातून अरेंज केलं का? हो. मग घरी कळल्यावर काय झालं? माझ्या घरच्यांचा नकार होता हो. आणि त्यांच्या घरच्यांचा सपोर्ट होता. आता कसे आहेत ते? आता छान आहेत, मस्त आहेत. त्यांना आमचा नमस्कार सांगा. नक्की. काळजी करू नका, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. हा? थँक्यू. नमस्कार. त्या दिवशी तुम्हाला मी एक प्रश्न विचारला होता, म्हणून लगेच तुम्ही लक्षात आला की घरून येताना आम्ही जसं पेपर मधलं भविष्य वाचतो तसं आज पण वाचलं होतं का? आज खूप पहाटे लवकर निघाले, त्यामुळे पेपर नाही वाचता. पेपर आलाच नाही. पण एवढा घरामध्ये एक पेपर आहे एवढा. बरोबर. त्यांना काही विचारलं होतं का आजचं काय? नाही, मी टेन्शन येईल म्हणून विचारलंच नाही याला. काही विचारलं नाही. पण त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? त्यांनी शुभेच्छा दिल्यात मला हो, की व्हेरी छान खेळ, शांतपणे खेळ, कॉन्सन्ट्रेट कर. पण सध्या ग्रहदशेबद्दल वगैरे काही? छान आहेत म्हणाले ग्रह तुझ्या. त्यांना सांगायलाच लागतं, नाहीतर त्यांचे फिरतील घरी नाही आल्यावर. हो. बरं, मग आज काही तयारी केलेली आहे? परवा हनुमान जयंतीला सुद्धा आमच्या इथे यात्रा होती. बर. तिथे होम मिनिस्टरचा गेम होता. अरे वा तर वा. तिथे आजूबाजूच्या बायकांना आमच्या माहिती होतं की मी होम मिनिस्टर मध्ये सिलेक्ट झाले. तर आज झी मराठीमुळे माझा तिथे पैठणी देऊन सत्कार करण्यात आला की बदलापूर मधनं तुझी निवड झाली म्हणून. किती मस्त. खूप शुभेच्छा तुम्हाला. खूप शुभेच्छा. द्या त्यांच्याकडे. नमस्कार. नमस्कार. माझं नाव वैशाली आशिष गोडसे. हा. मी विक्रोळी येथून आली आहे. माहेर कुठलं? माहेर ऐरोली. तुम्ही काय वेगळी तयारी केली का?
सगळेच सल्ले देत आहेत की असं कर, घाबरू नको, हे करू नको. पण इथे आल्यावर कळतं की तो काय प्रेशर लेवल असते. पण काही काळजी करू नका, मस्त खेळा, आनंद करा. हो, नक्की. कारण हा आनंदाचा क्षण आहे. हो. त्या त्यांच्याकडे. नमस्कार. मला तुम्हाला विचारायचं आहे, तो माईक आहे ना, हो ना, त्या बोलत होत्या की नाही, मग त्या एकट्याच कोण आईस्क्रीम खाताय असं त्या माईक कडे का बघत होत्या? तुम्हाला मिळणार होता ना माईक? कारण आता तुमच्याशी बोलायचं म्हटल्यावर घसा कोरडा पडलाय, मग आता काय खाणार तर माईक. आज माईक वरती इतक्या कॉन्फिडेंटली बोलताय. शाळेत असताना किंवा शिक्षण घेत असताना कधी असं माईकवर बोलण्याची संधी येस सर, मी टीचरच आहे, BSc BEd आहे, त्यामुळे अँकरिंग करावंच लागतं. त्यामुळे रेग्युलर बोलता तुम्ही? येस किती डेफिनेटली. मस्त, बघितलं शिक्षिका असल्याचा फायदा. चला, सगळ्याजणी सज्ज आहेत. पुढच्या खेळात काय होणार ते आपण बघणार आहोत, हो की नाही? आणि आता या 6 जणींना विनंती आहे की त्यांनी आपापल्या नंबरवर जाऊन उभं राहायचं. हो माऊली, तुम्हीच जिंकणार पैठणी. बरं, या खेळाला सुरुवात करत असताना आता हभप सौ श्रुतकीर्ती वैभव धस आळंदीकर या माऊली ज्या कीर्तन करतात त्या या मंचावर येणार आहेत. त्यांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. ताई नमस्कार. नेहमी तुम्ही कीर्तन करत असता. आज या ठिकाणी हा छान मेळा रंगलेला आहे आणि महामिनिस्टरच्या या टप्प्यावर आता ठाणे केंद्राची ही चढाओढ सुरू झालेली आहे. अशा वेळेला आज खेळ हा फार महत्वाचा असतो, प्रत्येकाच्या आयुष्यातला आहे. तुम्ही कसं सांगाल? कारण एक गृहिणी, एक महिला, एक माऊली ही कीर्तन करते, हेच किती आनंद देणारं आहे. तेव्हा यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि माऊली काय सांगणार? या सगळ्या जणी बघा वाट बघतायत तुमच्याकडनं काहीतरी आम्हाला चांगलं ऐकायला मिळेल. जय श्रीराम. खरं तर सगळ्यात अगोदर या सेटवरती तुम्हा सगळ्यांचं खूप मी स्वागत करते मनापासून. आणि मला खूप आनंद आहे की एका सेटवरती इतक्या महिला आणि कार्यक्रम होस्ट करतायत सगळ्यांच्या आवडीचे आदेश भाऊजी. खरं तर हा मिळालेला उत्तम झी मराठीनं दिलेला आपल्या सगळ्यांसाठी प्लॅटफॉर्म आहे. या खेळाकडे आपण खेळ म्हणून पाहता कामा नाही, कारण आपण सगळ्याच महिली जो काही आपला संसार करत असतो आणि हा संसार करता करता आपल्याकडे जो काही संयम आहे, आपल्याकडचं आत्मसंतुलन आहे, आपली आत्मनिर्भयता आहे, या सगळ्याच गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत ज्याच्यावरती आपलं अस्तित्व, आपली अस्मिता आणि आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व समाजामध्ये एक नवी दिशा, आयाम देण्याचं काम करते. मी मगाशी पाहत होते, इतक्या उत्तम पद्धतीनं खेळ चालू होतं आणि मला खूप आनंद वाटला हा खेळ पाहून. ताई नमस्कार. असंच जेव्हा जेव्हा आठवण येईल आम्ही तुम्हाला हाक मारत राहू. नमस्कार नमस्कार नमस्कार. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया या खेळात कोण जिंकणार. खेळ अत्यंत सोपा आहे. हॉकी स्टिक, पांढऱ्या रंगाचा चेंडू जो रेषेवर ठेवलेला आहे. ज्या क्षणी 3रा घंटा नाद झाला की खेळाला सुरुवात करायची. मधोमध प्लास्टिकचे कोण ठेवलेले आहेत. तुम्हाला तो चेंडू, त्याचा स्पर्श कुठल्याही त्या लाल रंगाच्या कोणाला न करता किंवा 2 बाजूच्या रेषांना स्पर्श न करता नागमोड्या पद्धतीने अंतिम रेषा पार करून पुढे घेऊन जायचं आहे. लक्षात ठेवा, हा खेळ खेळत असताना जर कोणाला धक्का लागला तुमच्या स्वतःचा, हॉकी स्टिकचा किंवा चेंडूचा, तर पुन्हा एकदा तुम्हाला मागे यावं लागेल आणि खेळ सुरू करायला लागेल. व्यवस्थित कृती पूर्ण करून सर्वात आधी अंतिम रेषा ज्या माऊली पार करणार त्या पुढच्या खेळात दाखल होणार.
विजयी ठरलेले आहेत. त्यांचा ट्रॅक नंबर आहे 5. दारुगड बये दारुगड. झी मराठीकडून चांदीचा कुंकवाचा करंडा तुम्हाला मिळत आहे. अभिनंदन. मोर किती छान दिसतोय. अभिनंदन अभिनंदन माऊली अभिनंदन. स्वागत करतो पुढच्या माऊलींचं. वृषाली बिरवाडकर, जयश्री येवले, राधिका वाडेकर, शीतल नाईक, दर्शना खळे आणि सोनल सावंत यांचं. हो माऊली तुम्हीच जिंकणार पैठणी. नाव सांग. नमस्कार, माझं नाव वृषाली समीर बिरवाडकर. बरं कसं कसं काय वाटतं आता? थोडं टेन्शन आलंय, पोटात गुडगुड व्हायला लागलंय. पोटात गुडगुड होत आहे. काय एवढं का टेन्शन घेतलंय तुम्ही माऊली? काय नाही, असंच सवय आहे टेन्शन घ्यायची. लहानपणापासून? नाही, म्हणजे जेव्हा असं काही कॉम्पिटिशन असतं ना, मग तेव्हा थोडंसं भीती वाटते, पोटात गुडगुड होतं. रिझल्ट काय पण होऊ दे, म्हणजे माझ्या बाजूने होऊ दे किंवा काही पण. दुसऱ्याच्या झालं तरी पोटात गुडगुड होतं? नाही, माझ्यासाठी स्वतःसाठी पोटात गुडगुड होतं आणि समोरचा जिंकला की पोटात जळजळ होते. नाही, जळजळ नाही होत. नाही होत ना? मस्त. घरी कोण कोण आहे? घरी माझे मिस्टर, 2 मुलं, दीर आणि जावा. राहायला कुठे? राहायला मी भायखळ्याला आहे. भायखळ्याला. मग आता घरून येताना काय काय सल्ले होते तुम्हाला साधारण? काहीच नाही. ऍक्च्युली मी ना जेव्हा ठाण्याला आले होते ना, तेव्हा मी कोणालाच काही सांगितलं नव्हतं. मी मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून मुलांना ना पनवेलला आईकडे ठेवलं. मग फक्त आईला माहित होतं, भाऊ आणि वहिनीला त्यांना घरी फक्त माहिती होतं. आणि फक्त मिस्टरांना फोन करून झालं, कारण माझे मिस्टर शिपिंगमध्ये आहेत आणि अब्रॉड असतात ते. सो त्याला फक्त मी एवढंच सांगितलं होतं की मी कुठेतरी बाहेर जाणार आहे, कुठे जाणार हे विचारू नकोस. मग बोलला ठीक आहे, काय असेल ते नंतर सांग. मग संध्याकाळी फोन केला? हा, मग संध्याकाळी फोन केला मी. मग काय म्हणाले? नंतर बोला की फायनल रिझल्ट काय होईल ना तो सांग मला. आनंदाने कुठे होते? कुठली आहे बोट त्यांची सध्या? नाही, तो ऍक्च्युली यायला निघालाय, आता येणार आहे घरी, आज रात्री येणार आहे. तुम्हाला शुभेच्छा. आणि आज तेही घरी येत आहेत, ते खूप मस्त वाटतंय त्यांनाही. आल्यानंतर आमच्याकडनं नमस्कार सांगा. नक्की. मी सौ जयश्री प्रशांत येवले. मी खारघरून आली. तुम्ही पण येवले? हो. भरपूर येवले आहे. पण मग तुमच्या घरी कसं काय आता वातावरण? छान अगदी. बरं, आता हा खेळ होणार आहे, त्यामुळे टेन्शन असेल ना? हो, थोडं आलंय. हो. घेऊ नका टेन्शन, द्या त्यांच्याकडे. तुमचं काय म्हणणं आहे? नमस्कार, माझं नाव सौ राधिका मुकुंद वाडेकर. मी मुलुंडवरून आलेले, वैशालीनगरला राहते. काय झालं, तुम्ही एकदम असा सूर वेगळा गाण्याचा का लावला? थोडं टेन्शन आलंय. का? येताना स्टेजवरती आल्यावर थोडंसं दडपण. खाली जाऊया चला. पण पहिले 2 खेळ तुम्ही बघितले आजच्या भागात. काय वाटलं, कुठला खेळ सोपा वाटला तुम्हाला वैयक्तिक? मला वैयक्तिक पहिला खेळ खूप सोपा वाटला. तो पिनवाला. आवडतात पिना मारा? असं नाही, बट त्याच्यामध्ये कसं कॉन्सन्ट्रेशन केलं की आपण जिंकू याची खात्री आहे. ह्याच्यामध्ये बॅलन्सिंग करणं आपलं स्वतःला खूप थोडं म्हणजे लक्ष देऊन आणि बॅलन्स करता आलं पाहिजे. पण शेवटी संसाराचा बॅलन्स तुम्ही सांभाळता ना? हो. सासर माहेर प्रत्येकाचे स्वभाव. पण खरं माझा बॅलन्स सांभाळण्यासाठी सासू भक्कम आहेत. मग तुम्ही पिनाचं काम करता? पण मला सांगा, पिना मारणे साधारण तुम्हाला कुठला अर्थ वाटतो पिना मारणे याचा? पिना चांगल्या गोष्टीच्याही मारता येतात आणि वाईट गोष्टीच्याही मारता येतात. म्हणजे वाईट गोष्टीच्या कशा? आता जसं मी उदाहरणार्थ शाळेमध्ये जॉब करते, मी एक शिक्षिका आहे. शाळेत जसं समजा कोणी ह्या टीचरने चुकून लेक्चरला लेट गेली तर दुसरी लगेच बघितलंच ती आज लेक्चरला उशिरा गेली, थांब जाऊन सांगूनच येते. ही एक पिन असते, ती चुकीची. पिना मारणे म्हणतात. आणि दुसऱ्या पिना मारणे? दुसऱ्या पिना मारणे म्हणजे एखाद्याचं त्याच्यामधून भलं होत असेल तर ती पिन मारली तर खूप चांगलं आहे. म्हणजे प्रश्नपत्रिकेला उत्तर पत्रिकेची पिन मारणे, बरोबर? तसं नाही. समजा त्याचं पण मी एक्झाम्पल देते तुम्हाला. लगेच द्या. मी वर्गात बसलोय असं वाटलं पाहिजे मला. समजा या ताई आहेत आणि यांच्या घरी त्यांना माहिती नाही घरात काय चाललंय. यांना माहित नाही यांच्या घरात काय चाललंय.
बर आणि त्यांच्या जर मुली कुठे जर वाईट मार्गावर चालल्या असतील तर दुसऱ्या व्यक्तीने येऊन त्यांना तुरंत सांगणे की तुमचं मूल जरा वाईट मार्गावर चाललंय आणि तुम्ही योग्य त्या मार्गावर जाणार, ही योग्य वेळ आहे मुलाला योग्य मार्गावर आणण्याची. ही एक चांगली पिन आहे म्हणजे पालकांसाठी. पण तुम्हाला शुभेच्छा आहेत बाई. थँक्यू. खूप छान शुभेच्छा. थँक्यू. तुमच्या घरी कोण कोण आहे? नमस्कार, मी सौ शीतल सचिन नाईक. माझ्या घरी मुलगा, मिस्टर आणि मी. त्यांनी काय सांगितलं आज? टिप्स दिल्या? नाही, व्यवस्थित खेळ, कॉन्सन्ट्रेशन करून खेळ, घाई करू नको जी तू नेहमी करते. मग तुम्ही आज उखाणा घेणार आहात का? मी माझी कविता बोलते, मी कवयित्री आहे. अरे वा वा वा. गाठ असते प्रत्येकाची बांधलेली कुणाची कुणाशी तरी, जोडी असते विधात्याने ठरवलेली कुणाची कुणाशी तरी, अपेक्षा असते प्रत्येकाची जोडीदाराबद्दलची, अपेक्षा असते प्रत्येकाची जोडीदाराबद्दलची, तो कसा असावा त्याच्या प्रतिमेबद्दलची. कुणाच्या मनात असते ती रामासारखी, कुणाच्या मनात असते ती रामासारखी, तर कुणाच्या मनात असते ती कृष्णेसारखी. माझी अपेक्षा मात्र याहूनही वेगळी, माझी अपेक्षा होती मात्र याहूनही वेगळी, तरी तुम्ही मला नका समजू उद्धट आणि बोलकी, कारण राम सीता एकपतिव्रती असूनही मनात संशय बाळगी, तर कृष्ण 16 सहस्र गोपिकांचा वाली. माझा देव नाही कृष्ण किंवा राम, माझा देव नाही कृष्ण किंवा राम, पण त्याच्या जागी काही अंशी आहे त्यांच्या सद्गुणांचा धाम. किती मस्त कविता केली. एकदा जोरदार टाळ्या माऊलींच्या कवितेसाठी. नमस्कार, माझं नाव दर्शना अनिल खळे. मी माझगाव भायखळ्याहून आले. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय आज. तुम्ही काय करता? मी योगा टीचर आहे. अरे वा, चला. आता प्रत्येक जण आपापली कला दाखवतंय, मला उपयोग तरी होईल त्याचा. हो की नाही? योगा या विषयावरती तुम्ही अभ्यास करताय. हो. आजचा योग काय सांगतोय? कसा चांगला चांगला आहे ना? हो. खेळणार आहात तुम्ही? हो, नक्की नक्की. आणि जिंकणार आहात? नक्की नक्की. बघा. हो. नमस्कार. नमस्कार, बोला. माझं नाव सोनल सावंत हा. आणि मी मुलुंडवरून आले आहे. घरी कोण कोण आहे? माझे आई वडील आणि मुलगी असते. माझे मिस्टर असतात ते रत्नागिरीला असतात. ओके. काय करतात ते? ते सिव्हिल इंजिनियर आहेत. बरोबर. आणि त्यांचं नाव काय? योगेश सावंत. हा, का नाव सांगताना ते रत्नागिरीला गेले होते ना. कसा आहे स्वभाव? तापट आहे. हा. त्यांचाही आहे, माझाही आहे. एक दुजे केली आहे म्हणजे. हो ना. हो, आणि माझी मुलगी तर त्याच्यावरून आहे. 10 पटीने ती. प्रेमाचं कॉम्बिनेशन आहे तुमच्या. आता दोघांची गुण आले पाहिजेत ना मुलीमध्ये. मग तिचं नाव काय? गिझर ठेवलंय? नाही, तिचं नाव जान्हवी आहे. आणि सगळे तिला प्रेमाने परी म्हणतात. पण तुमच्या घरी हे खरंय का हो? आंघोळीला जाताना थंड पाणी बादलीत घेऊन हात घातला की गरम होतं? नाही नाही, तसं काही होत नाही. गिझर आहे, गिझर ऑन करावाच लागतो. बरोबर. मला सांगा, आता ते आहेत रत्नागिरीला. हो. सीझन आंब्याचा आहे. हो. किती वेळा पाठवली तिकडनं? एकदाही नाही. तेच खाऊन संपत असतील, काय माहिती. ते नाही पाठवत? नाही, अजून तरी एकही पेटी आलेली नाहीये. ते येताना पेटी घेऊन येणार आहे. माहिती ना कधी येणार, काय माहिती नाही. का? नाही, कारण त्यांच्या आई वडिलांची तब्येत जरा बरी नसते आणि त्यांना सांभाळायला कोण नाही. म्हणजे ते एकटेच आहेत. तुमचं जाणं असतं की नाही? नाही, खूप कमी असतं. सासू सासरे तिकडे आहेत, ते अपेक्षा करत असतील ना सूनबाई कधी? हो, करतात ना. पण इकडे काय होतं, माझ्या आई वडिलांना बघायला कोण नाहीये. मी एकटीच मुलगी आहे. भाऊ नाही, बहीण नाही, कोण नाही. त्यामुळे तुमच्याकडे सगळ्या जबाबदाऱ्या आहेत. हो, समंजसपणे. म्हणजे आम्ही असं ठरवलंय की मी माझ्या आई वडिलांचा सांभाळ करते, तू तुझ्या आई वडिलांचा सांभाळ कर. त्यामुळे ते तिथे आणि मी इथे. माऊली, तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या. खरंच मुलगी सासरी जाते आणि मग जागी योग्य आहेत, हे कर्तव्य बजावत आहेत, हे प्रत्येक घरात बऱ्याच ठिकाणी अनुभव. तेव्हा अशा तमाम आई वडिलांना, सासू सासऱ्यांना आणि त्यांच्यासाठी करू पाहणाऱ्या मुलांना, सुनांना माझा मनापासून नमस्कार.
आणि त्याचबरोबर या खेळामध्ये या 6 जणींपैकी कोण जिंकणार ते आता बघणार आहोत. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि या 6 जणींना विनंती करतो की त्यांनी जाऊन आपापल्या ट्रॅकवरती उभं राहा. हो माऊली, तुम्हीच जिंकणार पैठणी. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि पुढच्या खेळात कोण जिंकणार तेही बघूया. खेळ एकदम सोपा आहे. लक्षात ठेवा, या खेळामध्ये 8 टेबलांवर 8 अक्षरं ठेवलेली आहेत. एक मराठी चित्रपटाचं नाव त्या 8 अक्षरांमध्ये दडलेलं आहे, जे 5 अक्षरांचं आहे. वेळ सुरू झाल्यानंतर ज्या क्षणी 3 घंटानाद होतील त्यानंतर तुम्ही एकदा धावत धावत चालत कसंही जाऊन ती 8ही अक्षरं बघून घ्यायची आणि त्यानंतर थेट एक अक्षर, एका वेळेला एकच अक्षर उचलायचं आणि ते अक्षर जाऊन पुढे टेबलावर ठेवायचं आणि 5 अक्षरी चित्रपटाचं नाव पूर्ण करायचं. सर्वात आधी हा खेळ ज्या माऊली पूर्ण करणार त्या विजयी ठरणार. रेडी? दुनियादारी. ओके, दुनियादारी. दुयारी. दुयादारी. व्हेरी गुड. नवीन लवकरच रिलीज होणार. ऐक, हा कुठला आहे? हा रत्नागिरीत प्रदर्शित होणार आहे. खरं तर खेळ खूप छान प्रत्येक जण खेळत होतं, पण या खेळात आपण बघितलं तर छोट्या छोट्या चुका झाल्या आणि त्या चुका अर्थातच या टप्प्यावर मान्य नाहीत. कारण नियमांचं पालन, सांगितलेले नियम आणि त्याची योग्य कृती हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून सांगितलं होतं एका वेळेला एक अक्षर उचला, आधी जाऊन सगळे बघून या अक्षर, मग तुम्ही चित्रपट ठरवा आणि मग अनुक्रमे एक अक्षर उचलून तुम्ही तसंच्या तसं लावायचं आहे, ते सुद्धा कॅमेऱ्याच्या दिशेने. आणि त्या पद्धतीने आपण बघितलं, कुणी अक्षरं उलट सुलट लावली, कुणी उलट्या दिशेने, कुणी एखादं अक्षरच नाही. आणि त्यामध्ये 1 आणि 2, 3, 4, 5 आणि 6 अशा 6ही ट्रॅकवर छोट्या छोट्या चुका होत गेल्या. आणि आपण बघितलं तर व्यवस्थित नियमांनी इकडे तिकडे कुठलंही अक्षर न करता ज्यांनी सर्व कृती पूर्ण केली त्या अर्थात आजच्या भागातल्या विजेत्या ठरलेल्या आहेत. आणि त्यांचा नंबर आहे ट्रॅक नंबर 2. दारुगड बये, दारुगड. अय्या, मोर किती छान दिसतोय. झी मराठीकडून चांदीचा कुंकवाचा करंडा. अभिनंदन माऊली. महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली ही पैठणी कुणाच्या घरात जाणार, कोण पटकावणार? अय्या, 11 लाखाची. मीच जिंकणार ना.
नमस्कार. नमस्कार. बघा आता अंतिम खेळात आजच्या भागात तुम्हा तिघींची निवड झाली आहे. पुढच्या खेळात जाण्याची संधी तुम्हा तिघींना मिळाली आहे. काय वाटतं आता मनात काय चाललंय? खूप छान वाटतं. आता पुढच्या खेळाचं असं प्रेशर आलंय. पण मला सांगा, मगाशी त्या तुमच्या शेजारी ज्या होत्या 1 नंबर, त्यांनी आघाडी घेतली होती हो आणि ते अत्यंत वेगाने चाललं होतं सगळं. हो. मग तुमचं त्यांच्याकडे लक्ष होतं की नाही? तुमचं स्वतःच्या खेळावर लक्ष नाही, होतं? माझं स्वतःकडेच लक्ष होतं. तिकडेच बघत होते मी. त्यांच्याकडे बघितलं पण नाही. नाही का? नाही. पण आता तुम्ही तिघी पुढच्या खेळात गेलेल्या आहेत. हा. घ्या आता उखाणा घ्या. सोन्याच्या अंगठीवर प्रेमाची खून, सोन्याच्या अंगठीवर प्रेमाची खून, अजयरावांचं नाव घेते सावंतांची सून. अरे वा वा. अक्कलकोटचे स्वामी, शेगावचे गजानन, शिर्डीचे साई, प्रशांत रावांचं नाव घेते ध्रुव श्रावस्तीची आई. अरे वा. आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा. आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा. रोहितराव आहेत माझा दागिना खरा. काय सांगता? मग कशाला खरेदी करता गुढीपाडव्याला जाऊन? बरं, मला विचारायचं, आता पुढच्या खेळात गेलायत, काय पुढची काय योजना, काय ठरवलंय? असं काही ठरवलं नाहीये. जो गेम येईल तो मस्तपैकी खेळायचा आणि मस्त आनंद लुटायचा. तुम्ही काय ठरवलंय? आता वाटतंय पुढचे गेम थोडे कठीण असतील. पण माऊली, टेन्शन घेऊ नका. टेन्शन विसरणाराच हा कार्यक्रम, ज्या कार्यक्रमाचे तुम्ही आता सगळे भाग आहात, तेव्हा हा कार्यक्रम असाच बघत राहा. महामिनिस्टर, टी पार्टनर, परिवार चहा आणि हा आजचा कार्यक्रम या तिघींना शुभेच्छा देऊन, त्याचबरोबर पुढच्या भागात ज्या सहभागी होणार आहेत त्यांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. तेव्हा आता पुन्हा भेटणार आहोत आपण महामिनिस्टरच्या पुढच्या भागात.